हेलो दोस्तों, मेरे यूट्यूब में चॅनल में आपका स्वागत है। आज मी तिळाच्या करंज्या बनवणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तीळ भाजून घ्यायची, चांगली लाल अशी खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायची। मस्त भाजून झाल्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची। बारीक अशी चांगली बारीक काढायची, एकदम असे म्हणजे दिसली नाही पाहिजे दाणे, बारीक करून घ्यायची। त्याच्यानंतर आपला गुळाला असे बारीक बारीक चांगले तुकडे करून घ्यायचे। नाहीतर तुम्ही किसू बी शकता याच्यामध्ये, नाहीतर मग मी मिक्सरमध्येच थोडेसे बारीक तुकडे करते आणि एक चक्री फिरवून घेते, त्याच्यामुळे गुळ बी सुद्धा चांगला बारीक होऊन जाते। तो गुळ आपण तिळाच्या याच्यामध्ये मिसळून घ्यायचा, म्हणजे तो चांगला असं एकदम जाड बी नाही एकदम बारीक बी नाही, अशा प्रकारे आपण गुळ मिसळून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण चांगल्या पात्या लाटून घ्यायच्या, पतल्या पतल्या अशा, म्हणजे एकदम जाड्या नाही पातळ्या पाहिजे, चांगल्या मैद्याच्या अशा पतल्या पतल्या पात्या लाटून घ्यायच्या। त्याच्यानंतर माझ्यापाशी एक प्लास्टिकचं एक साहित्य बनवायचं, करंजी बनवायचं। त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि ती पाती लाटलेली त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावर जो आपण सारण बनवलं आहे तिळाचं, ते सारण टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं असं त्याला बंद करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला असे इकडून तिकडून फुटणार बी नाही। चांगलं भरून बी घ्यायचं असतं व्यवस्थित बढिया, आणि चांगलं बंद करून घ्यायचं असं, म्हणजे दाबून चांगलं आपलं बंद करायचं, म्हणजे जेणेकरून आपलं तर निघणार नाही पीठ बाहेर। असं चांगलं दाबून घेतल्यानंतर ते आपलं काढून घ्यायचं आणि मग आहे ना पूर्ण करंज्या तयार करायच्या। अशामध्ये आपली जेवढ्या बनवायच्या आहेत तेवढ्या करंज्या पूर्ण तयार करून घ्या। बाकी सुंदर करंजी झाली आहे माझी। पूर्ण आजूबाजूला थोडं पीठ लागलं ते थोडं हे करून टाकायचं, काढून टाकायचं हाताने। अशा पूर्ण करंज्या बनवून घ्यायच्या। बनवून झाल्यानंतर आपण पूर्ण घरामध्ये तळात घेऊन, मी हॉलमध्ये तशा तयार केल्या होत्या, बाटी पायता आपण अंदर घेऊन जायच्या आणि तयार करायच्या। त्याच्यासाठी मी तेल गरम ठेवलं आणि एक अशा कमी आचेवर तळायचे, एकदम फुल आचेवर राहिला तर ते एकदम कडक होऊन जाते। कमी आचेवर तळायचं चांगलं, 3-4 अशा तुम्ही टाकू तळू शकता मस्त। ते काढून घ्यायचे, कमी आचेवर तळल्यात का किती सुंदर असा गोल्डन असा कलर आला त्याला मस्त। नागपंचमी आहे तर नागपंचमीला करंजी तयार करत असते, आज नागपंचमी आहे तशी